हॅलो स्टुडंट, आज आपण एक खूप इंटरेस्टिंग चॅप्टर शिकणार आहोत, युजेस ऑफ ॲनिमल. या चॅप्टरमधून आपण समजून घेऊ की प्राणी आपल्या दैनंदिन जीवनात कसे उपयोगी पडतात. डोमेस्टिक ॲनिमल. देअर आर मेनी काइंड्स ऑफ ॲनिमल्स इन द वर्ल्ड. जगात असे खूप प्राणी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. मोस्ट ॲनिमल लिव्ह इन फॉरेस्ट. काही प्राणी हे जंगलात राहतात. While some are tamed and live with us in our homes or on farms. आणि काही प्राणी हे घरात किंवा शेतात राहतात. The animals which are tamed and kept at home or farms are called domestic animals. असे ॲनिमल्स जे घरात किंवा शेतात असतात त्या ॲनिमल्सला डोमेस्टिक ॲनिमल म्हणतात. फॉर एक्झाम्पल, cow, goat, buffalo, sheep, duck, hen, etc. Domestic animals are useful to many ways. डोमेस्टिक ॲनिमल्स कोणते ते आपण पाहिले, पण त्यांचा उपयोग कसा होतो, त्यांचा फूड म्हणून कसा उपयोग होतो हे आपण बघणार आहोत. फूड फ्रॉम ॲनिमल्स. फर्स्ट, मिल्क. मिल्क म्हणजे दूध. सम ॲनिमल्स लाईक काऊ, बफेलो अँड गोट्स गिव्ह अस मिल्क. असे काही प्राणी आहेत जे दूध देतात. कोणते? काऊ, बफेलो अँड गोट. फ्रॉम मिल्क वी कॅन मेक मेनी थिंग्स लाईक बटर, घी अँड चीज. दुधापासून अनेक वस्तू तयार होतात, जसे की बटर, घी अँड चीज. ड्रिंकिंग मिल्क हेल्प अस टू बिकेम स्ट्रॉंग अँड हेल्दी. दूध पिल्याने आपले शरीर ताकदवर, स्ट्रॉंग आणि आरोग्यदायी, हेल्दी राहते. सेकंड आहे एग अँड मीट, म्हणजेच अंडा आणि मटण. बर्ड्स सच ॲज हेन्स, गीज अँड डक्स गिव्ह अस एग्स. असे पक्षी जे अंडे देतात. कोणते आहेत? हेन्स, गीज आणि डक्स. पीपल एट एग्स इन डिफरंट फॉर्म. माणसे हे वेगवेगळ्या प्रकारचे अंडे खातात. काही उकडून खातात, तर काही फ्राय करून खातात. असे वेगवेगळ्या प्रकारे अंड्याचा उपयोग करतात. सम पीपल ऑल्सो ईट द मीट ऑफ ॲनिमल्स. तर काही माणसं काय करतात, हे प्राण्यांना मारून म्हणजेच मटण, प्राण्यांचं मटण खातात. त्यांनाच काय म्हणतात? नॉन व्हेजिटेरियन म्हणतात. थर्ड आहे हनी. हनी बीज मेक बेहिव्स टू लिव्ह इन. हनी बीज काय करतात? त्यांच्यासाठी एक घर तयार करतात. त्या घराला काय म्हणतात? बेहिव्स म्हणतात. दे स्टोर स्वीट हनी इन देम. ते काय करतात? त्या घरात स्वीट हनी म्हणजेच मध तयार करतात. वी गेट हनी अँड वॅक्स फ्रॉम बेहिव्स. त्या घरामध्ये म्हणजेच बेहिव्समध्ये काय असते? हनी अँड वॅक्स. क्लोथिंग फ्रॉम ॲनिमल्स. ॲनिमलपासून कापड कसे बनते याबद्दल थोडक्यात या चॅप्टरमध्ये सांगितले आहे. वूल अँड सिल्क. वूल अँड सिल्क. इन द विंटर सीझन वी विअर क्लोथ्स मेड ऑफ वूल. विंटर सीझनमध्ये जे लोकरीचे कपडे बनवले जातात ते वूलपासून तयार होतात. वूल म्हणजेच लोकर. वूल कम्स फ्रॉम द फर ऑफ शीप अँड गोट्स. वूल कसे तयार होते? तर शीप आणि गोटच्या केसांपासून तयार होते. सिल्क क्लोथ्स आर मेड फ्रॉम सिल्क फायबर. सिल्क फायबरपासून सिल्कचे क्लोथ्स तयार होतात. हे सिल्क फायबर कसे तयार होतात? तर सिल्क फायबर इज ऑब्टेन्ड फ्रॉम सिल्क वॉर्म. सिल्कवॉर्म म्हणजे असे किडे आहेत जे सिल्कचे सिल्क बनवण्याचे काम करतात. त्या वॉर्मलाच सिल्कवॉर्म म्हणजेच रेशमी किडे असेही म्हणले जातात. सेकंड आहे लेदर. स्किन ऑफ डेड ॲनिमल्स सच ॲज स्नेक, कॅमल और क्रोकोडाईल इज यूज्ड फॉर मेक अ लेदर. लेदर बनवण्यासाठी कोणता प्राणी? डेड ॲनिमल्सचा यूज केला जातो. डेड ॲनिमलच्या स्किनचा यूज केला जातो. कोणते ते ॲनिमल? स्नेक, कॅमल अँड क्रोकोडाईल. वी यूज लेदर फॉर मेकिंग शूज, बेल्ट, हँडबॅग्स, वॉलेट, जॅकेट्स अँड अदर युजफुल थिंग्स. ह्या डेड झालेल्या ॲनिमल्सच्या स्किनपासून कोणत्या कोणत्या वस्तू तयार होतात? शूज, बेल्ट्स, हँडबॅग्स, वॉलेट, जॅकेट अँड अदर युजफुल थिंग्स म्हणजे अनेक
आणि अजूनही काही जास्त उपयोगी वस्तू तयार. आपण पाहिलं की फूड आणि क्लोथिंगमध्ये ॲनिमल्सचा उपयोग होतो, पण अजून काही युजेस उपयोगी वस्तू आहेत. आपण काही ॲनिमल्स पेट म्हणून यूज करतो, म्हणजेच काय ते आपण आपल्या घरात ठेवतो. कोणते कॅट्स, डॉग्स, बर्ड्स, रॅबिट्स एक्सेट्रा. दे आर लाईक पार्ट ऑफ आवर फॅमिली. म्हणजे ते प्राणी खूप फॅमिलीमध्ये खूप आवडतात, म्हणून त्यांना ॲज अ पेट म्हणून ठेवले जातात. दे ब्रिंग जॉय अँड थ्रू आवर लाईफ. ते काय करतात, त्याचं जीवन हे छान बनवतात. थँक्यू.